नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बऱ्याच दिवसांनंतर डॉक्टर गौरीताई पिंपळे आपल्या सोबत आलेल्या आहेत. विषय अतिशय उद्बोधक आहे आणि ब्रिक्सच्या संदर्भातला आहे. तेव्हा एक तर मी गौरीताईंचं स्वागत करते. हा विषय सुद्धा त्यांनी सुचवलेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्याची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती आपण मुळात विषय समजून घेतल्यानंतर मग बघू आणि त्याचे जे रिपरकशन्स आहेत भारतासाठी त्याच्यात काय चांगलं आहे, काय वाईट आहे, या सगळ्याचा सुद्धा जरूर विचार करू. सुरुवातीला नमस्कार गौरीताई, तुमचं स्वागत करते. एक छोटंसं मी नमस्कार. प्रेझेंटेशन बनवलंय, ते दाखवलं तर चालेल का? आधी सुरुवातीला आणि मग हो, नंतर हो. वी कॅन पिक नंतर अप आपण हो, डिस्कशन. चर्चा करू. ठीक आहे. मग मी शेअर करते स्क्रीन. ब्रिक्सची जी बैठक होणार आहे 12 आणि 13 सप्टेंबरला, ही बैठक भारतामध्ये होणार आहे आणि असं म्हटलं जातं की त्याच्यासाठी स्वतः पुतीन तर हजर राहणारच आहेत. परंतु चीनमधून शी जिनपिंग सुद्धा या बैठकीसाठी येणार आहेत. त्यांची प्रतीक्षा केली जाते आहे. कारण काही महत्त्वाचे निर्णय या ब्रिक्सच्या समिटमध्ये होणार आहेत. त्यातलाच हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे ग्रेन एक्सचेंज प्रोग्राम. हा जो ग्रेन एक्सचेंज प्रोग्राम आहे ते हा प्रस्ताव रशियाकडून आलेला आहे आणि हा आत्ताचा प्रस्ताव आहे असं नाहीये. जवळजवळ 2023 सालापासून त्याच्यावरती रशियाचा प्रस्ताव होता आणि त्याच्यावरती विविध अंगाने चर्चा झालेली आहे. त्यातला सर्वात महत्वाचा भाग असा आहे की ग्रेन एक्सचेंज म्हणजे ब्रिक्सचे जे जे काही देश आहेत त्यांना एकमेकांमध्ये धान्याची देवघेव करता येईल का? त्या देवाणघेवाणीसाठी म्हणून एक प्रोग्राम बनवता येईल का? असा हा विचार होता. आणि त्याचं कारण संपूर्ण जगामध्ये जी काही अन्नधान्याची देवघेव होते त्याच्यामधली 42% देवघेव ही ब्रिक्स कंट्रीजमध्ये होते. आणि हा एक महत्वाचा ड्रायव्हिंग पॉइंट होता त्याचा. कारण एवढा बल्क जर का तुमच्याकडे असेल, तर डेफिनेटली तुम्हाला तो रेग्युलेट करता आला पाहिजे आणि त्यात तुमचा फायदा कसा करून घेता येईल हे बघितलं पाहिजे. नंबर 2 तुम्ही बघाल, तर त्याचं जे व्हॅल्युएशन आहे म्हणजे 42% आपण बघितलं, व्हॅल्युएशन जवळ-जवळ 1 ट्रिलियन आहे. आणि म्हणजे निश्चितच दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नाहीये. भारताची अख्खी जी-डी-पीच आपण 1 ट्रिलियन म्हणतो आणि जर का सगळ्या ब्रिक्स देशांनी मिळून ह्याच्यामध्ये जर का 1 ट्रिलियनचे ट्रेड व्हॉल्यूम्स जर का झाले, तर इट्स अ व्हेरी सिग्निफिकंट म्हणजे ज्याच्यासाठी काही खास प्रयत्न करावेत असा हा विषय जरूर आहे. त्याच्यात असं म्हटलं गेलेलं आहे, की हा जो प्रपोज एक्सचेंज प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी एक डिजिटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवला जाईल. त्याच्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता हे दोघेही असतील. आता हा जो खरेदीदार आणि विक्रेता आपण म्हणतोय, तो प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत ते देणार, की देशाच्या पातळीवरती लिमिट करणार? कदाचित पहिल्या फेजमध्ये देशासाठी असेल. पुढच्या फेजमध्ये त्यांना इतर खरेदीदार, विक्रेते जे असतील त्यांना ॲड करता येईल. परंतु ते कशा पद्धतीने पुढे जातात हे आपल्याला बघावं लागेल. आणखी एक असं म्हटलं जातं, की ह्याच्यामध्ये कुठेही या सगळ्या व्यापारामध्ये तुम्हाला करन्सीची गरज लागणार नाही. कारण तो एक बार्टर टाइपनी हे बनवलं जाईल असं डॉक्टर अंकित शहा म्हणून आहेत, इकॉनॉमिक्स वरती बोलत असतात नेहमी आणि त्यांचं हे ट्वीट आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, की ॲग्रीकल्चरल बार्टर, बार्टर या स्वरूपात बार्टर याचा अर्थ असा, की मी तुला 2 किलो बटाटे देतो, त्याची किंमत समजा काय ₹100 असेल, तेवढ्या किमतीची साखर मी तुझ्याकडून घेतो. असं जर का म्हटलं, तर कुठेही तुम्हाला करन्सीच्या देवघेवीची गरज राहत नाही. अशा पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे का? वेगवेगळे प्रश्न आहेत आणि हे सगळं कशासाठी मुळात करायचं आहे? तर माझं प्रेझेंटेशन आता संपत आहे आणि मी गौरीताईंकडे जाते. गौरीताई त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा विषय जरूर समजून सांगतील आता. मी प्रेझेंटेशन थांबवू का, की तुम्हाला एखादी स्लाईड लागणार आहे त्याच्यातली? नाही, नाही, हरकत नाही. प्रेझेंटेशन थांबवा, आपण बोलू. ठीक. ओके. वी कॅन प्रोसीड नाऊ. सगळ्यात पहिली गोष्ट, रशियाने हे ठरवलं की ग्रेन्स एक्सचेंज असावं. त्याच्यामध्ये एक मला महत्वाची गोष्ट काय वाटते,
की कमोडिटी मार्केटमध्ये जे काही चालतात व्यवहार आणि त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन चालतात. आता जे काही हॉर्मुझचा विषय झाला, अमेरिका इराण त्याच्यामुळे खतांच्या उपलब्धतेवरती परिणाम होऊन येत्या पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये फूड क्रायसिस होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. असं बरेच एक्सपर्ट म्हणतात की असं होऊ शकतं म्हणून. तर एक फूड सिक्युरिटीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट ही ब्रिक्सचं ग्रेन एक्सचेंज असेल. म्हणजे आत्ताची 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली ब्रिक्सची मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये रशियाने हा मुद्दा पुढे मांडला की असा ग्रेन एक्सचेंज असावा. आता कमोडिटीज मार्केटमधून तुम्ही न ट्रेड करता डायरेक्ट ब्रिक्सच्या ग्रेन एक्सचेंज मधून केल्यानंतर 2 फायदे आहेत. एक, ब्रिक्स कंट्रीज डॉलर वळून व्यवहार करणार, हा सगळ्यात महत्वाचा फायदा. आणि दुसरी गोष्ट, जर पूर्णपणे डॉलरला टाळायचंय किंवा करन्सी जे मॅनिप्युलेशन आहे त्याला टाळायचंय, तर थेट बार्टरचा वापर केला जाईल, जसं डॉक्टर अंकित शहा म्हणाले. याच्यामध्ये काय होईल की ब्रिक्सच्या ज्या आहेत देश, आतापर्यंत जवळजवळ 70 देशांची इच्छा आहे ब्रिक्समध्ये सहभागी व्हावं म्हणून. तर हे सगळे देश या ब्रिक्सच्या माध्यमातून प्रेफरन्शियल ट्रीटमेंट देतील एकमेकांना. म्हणजे बाकीचं जग बाजूला राहिलं, हे ठराविक देश प्रेफरन्शियल एक हे देतील, स्टेटस देतील. त्याच्यामुळे ज्या कंट्रीज असतील ब्रिक्स मधल्या, त्यांना एकमेकांशी जे व्यवहार करायचे आहेत अन्य धान्याच्या संबंधातले, किंवा त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे नुसतं ग्रेन्स एक्सचेंज नाही म्हणता येणार, तर त्याच्या पुढे फर्टिलायझर्स असतील, बाकीच्या सप्लाय चेन असतील, या सगळ्या त्यांच्याशी कनेक्टेड राहतील. त्याच्यामुळे त्याचा जसा करन्सी मेकॅनिझम इफेक्ट होणार आहे, कमोडिटी मार्केटवरती इफेक्ट होणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं फूड सिक्युरिटी. आता फूड सिक्युरिटी ही सगळ्याच देशांसाठी प्राधान्यक्रमाची गोष्ट झालेली आहे. कारण ऍग्रिकल्चर म्हटलं तरी सगळ्या गोष्टी सगळ्या देशांमध्ये पिकत नाही. आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो. आपला डाळी आणि कडधान्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतंय. असं असताना हे जर ब्रिक्स ग्रेन एक्सचेंज झालं, तर ते सगळ्याच देशांसाठी, ब्रिक्सच्या देशांसाठी फायदेशीर ठरेल. आणि जर असं वाटलं की नाही, डॉलर नाही वापरायचं किंवा करन्सी मॅनिप्युलेशन होते, काहीतरी गडबड झालीये, तर थेट बार्टरमध्ये व्यवहार करता येईल. आणि मिडलमॅन जे आहेत ह्याच्यामध्ये, दलाल आपण म्हणतो मराठीमध्ये, हे मिडलमॅन पूर्णपणे निघून गेले. सॉरी, कमॉडिटी एक्सचेंज मधलं मॅनिप्युलेशन निघून गेलं. म्हणजे थेट आहे ते ऍट पार प्राइसेसला तुम्ही मिनिमम प्रॉफिट मार्जिन मध्ये व्यवहार करता म्हटल्यानंतर, जर सप्लाय चेन तुमची पूर्णपणे स्लॅश होऊन जाते, तर बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणावरती स्वस्त पडेल ते अन्नधान्य. आणि फूड सिक्युरिटीच्या दृष्टीने ते खूपच महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं एक म्हणजे ते दलाली रद्द होईल, कारण दलाली ही एका लेव्हलला नसते, अनेक लेव्हलला असते. आणि प्रत्येक दलाल असतो ना, तो स्वतःचे 2, 4, 5% वाढवतच जातो. त्याच्यामुळे एकंदरीत धान्याच्या किमतीमध्ये बराच फरक पडतो. ही एक सर्वात महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये होणार आहे. बरं, आताचा जो म्हणजे खास करून त्याचा व्हॉल्यूम आपण बघितला, त्याची व्हॅल्युएशन बघितलं. मला असं वाटतं की आत्ताचा तुम्ही जी फूड सिक्युरिटी म्हणता ना, हा खूप मोठा अँगल आहे त्याच्यातला, आणि त्याला खास पार्श्वभूमी आहे ती होर्मुझच्या संघर्षाची आहे. होर्मुझमधून अजून सुद्धा इंधन उपलब्ध होत नाहीये आणि नैसर्गिक वायू सुद्धा उपलब्ध होत नाहीये. तिथून ट्रान्सपोर्टेशन अजून नीट झालेलं नाहीये सुरू. नैसर्गिक वायू नसेल तर कृत्रिम खतं बनवता येत नाही. रासायनिक खतं ज्याला म्हणतो आपण. आणि ही रासायनिक खतं नसतील तर संपूर्ण जगामध्ये तुटवडा निर्माण होणार आहे त्यांचा. तो तुटवडा निर्माण झाला की शेतीचं उत्पादन जे आहे, उत्पन्न जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घटू शकतं पुढच्या 2 वर्षांमध्ये. असा अंदाज अनेक अर्थतज्ञ देत आहेत. अशी जर का अवस्था आली की तुटवडा, खताचा तुटवडा, आणि म्हणून सरतेशेवटी उत्पन्नाचा तुटवडा, असं जर का झालं, तर ब्रिक्स देश जे आहेत ते एकमेकांशी डील करत एकमेकांना फूड सिक्युरिटीची उत्तम हमी देऊ शकतील. ही त्याची पॉलिटिकल बॅकग्राऊंड अतिशय मला महत्वाची वाटते, आणि ही गोष्ट पुढच्या 2 वर्षासाठी आहे. तेव्हा आता जर का 12-13 सप्टेंबरला असा निर्णय त्यांनी फायनलाइज केला, तर मला वाटतं इट विल बी अगदी क्रांतिकारक पाऊल असेल असं मला वाटतं. 2023 मध्ये रशियाचे जे मंत्री होते त्यांनी पुतीनना ही गोष्ट सांगितली
आणि त्याच्यानंतर पुतीन यांनी याच्यावरती लक्ष दिलं आणि जे रशियामध्ये कझानमध्ये जी ब्रिक्सची ऑक्टोबर 2024 मध्ये जी परिषद झाली त्याच्यावरती त्यांनी ज्या काही खूप मोठीच्या मोठी एक डॉक्युमेंट साईन केलेली आहे सगळ्या देशांनी, त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे ब्रिक्स ग्रेन एक्सचेंजचा. अच्छा. आणि तो आता फायनलाइज होईल आता जे पुढच्या महिन्यात आपल्याकडे नवी दिल्लीला जी ब्रिक्सची परिषद आहे त्याच्यावर. मुळात पुतीन आणि शी जिनपिंग सगळ्या देशांमध्ये जात नाही, ते भारतामध्ये येणार आहेत ब्रिक्सच्या परिषदेला, त्यामुळे ती ब्रिक्स 2026 ची परिषद ही हिस्टॉरिक असणार आहे हे तर नक्की. आणि त्याच्यामध्ये जर हे असे सगळे निर्णय घेतले गेले तर ते पुढच्या 100 वर्षाचे जे काही जिओ पॉलिटिक्स जिओ इकॉनॉमिक्स आहे त्याच्यावरती परिणाम करणारे ठरतील. कारण आपण 1945 ला सुरू झालेली जी अर्थव्यवस्था किंवा ग्लोबल ऑर्डर बघितली ती आतापर्यंत तशीच आहे, पण त्याला आता वेगळं वळण लागायला सुरुवात झाली आहे गेल्या 5 वर्षापासून. तर आता जे निर्णय आहेत ते पुढच्या 25-30 वर्षानंतर त्याचा परिणाम काय झालाय ते दिसून येतील किंवा 10 वर्षानंतर. अगदी 25 वर्ष नाही 10 वर्षानंतर दिसून येतील, पण सुरुवात तर आत्ता झालीये. त्याच्यामुळे हे ब्रिक्स मध्ये घेतले जाणारे निर्णय आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत की 1945 ला युनायटेड नेशन्स आणि त्याच्याबरोबर ज्या संघटना अस्तित्वात आल्या त्याला पॅरेलल अशा संघटना या ब्रिक्सच्या मार्फत म्हणजे अस्तित्वात येत आहेत. आणि नुसते अस्तित्वात येत नाहीयेत तर पूर्णपणे वेगळे मेकॅनिझम, टोटली डिफरंट, जे आधीच्या ब्रेटन वूड्स सिस्टम मध्ये नाहीये तशा प्रकारचा विचार करून पावलं उचलली जात आहेत. हे याचं वैशिष्ट्य मला वाटतं याच्यामध्ये. कारण आतापर्यंत फक्त कमोडिटी एक्सचेंज मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये व्यवहार करायचे, वेगवेगळ्या कमोडिटीज वरती बेट्स लागायच्या. ग्रेन एक्सचेंज मध्ये कमोडिटीज वर बेट लागणार नाहीत, ही सगळ्यात मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे फायनान्शियल मार्केटसाठी. जर कमोडिटीज वर बेट लागल्या नाहीत म्हटल्यानंतर मॅनिप्युलेशनचा संबंधच येत नाही. हे जेवढं ऍट पर प्राइसेस असतील त्यालाच ते ट्रान्झॅक्शन होईल ना. अडत्यांची चंगळ तुम्ही होणार नाही जिथे जो खास जो प्रोड्युसर आहे सर ते शेवटी उत्पादक आहे त्याचं हित मोठ्या प्रमाणावर बघितलं जाईल. तुम्हाला आणखी एक आस्पेक्ट त्याचा आठवत असेल की ट्रम्प नेहमी म्हणतात की ही ब्रिक्स ही जी काही संकल्पना आहे ना इट इज विशस. कारण त्यांना कळतंय की जर का ब्रिक्स नावारूपाला आलं आणि भरभराट त्याच्यातून जर का झाली तर इट्स अ डायरेक्ट चॅलेंज टू द वेस्टर्न पॉवर्स आणि अर्थात अमेरिकेची आहे. आता तुम्ही विषय बघा हा ग्रेन एक्सचेंज प्रोग्राम आहे. भारताचं ट्रेड डील कुठे अडवून ठेवलं होतं ट्रम्पनी आठवत असेल तुम्हाला. त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही आमची डेअरी प्रोडक्ट्स घ्या, तुम्ही आमचा मका घ्या, बरोबर, आणि तुम्ही आमची बाजरी घ्या म्हणून. या दोन्हीला भारताने नकार दिला की आम्हाला तुमचा मका नको आणि आम्हाला तुमची बाजरी नको. का नको? कारण आम्हाला तुम्ही जे वापरता खतं त्याच्यामध्ये आमच्या आहारात बसतील असे पदार्थ नाहीयेत आणि ते आम्हाला निषिद्ध असलेले पदार्थ तुम्ही वापरता म्हणून आम्ही ते घेणार. ह्यानंतर ट्रम्पनी केवळ आकांड तांडव करून ट्रेड डील थांबवायचा प्रयत्न केला. ते नवारो साहेब तर म्हणाले 150 कोटींचा देश आणि तुम्हाला मक्याचं एक कणीच नको. म्हणजे कसं काय? म्हणजे त्यांना त्यांच्याकडचा मका जो आहे तो तुमच्या माथ्यावर मारायचा होता. तुमचा शेतकरी मेला तरी त्यांना 72, पण त्यांना त्यांचा शेतकरी जगवायचा आहे कारण तो त्यांचा मतदार आहे. हीच परिस्थिती ट्रम्पनी ब्राझीलच्या बाबतीत केली आणि ब्राझीलकडून ब्राझील हा छोटा देश आहे हो. त्यांचं ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट जर का तुम्ही अडवून ठेवलं तर त्याचं काय होणार? त्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आले लुल्लाच्या. लुल्ला जेव्हा मोदींना भेटले आणि मोदींनी आश्वासन दिलं त्यांना की तुमच्याकडून आम्ही मका घ्यायला तयार आहोत. हे कुठेतरी जास्त झोंबतंय. पण ब्रिक्स हा जर का मधला ब्राझील हा जर का देश असेल तर तो एक प्रकारचा बंधू आहे आणि त्याच्याकडून मका घ्यायला भारत तयार आहे पण माझ्याकडून घ्यायला तयार नाही. म्हणजे ते जखमेवर मीठ सोडल्यासारखा प्रकार झालेला आहे. पण एक लक्षात घ्या परत एकदा की या लोकांना भरमसाठ आपली ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स जी आहेत, अमेरिकेकडे आजच्या घडीला काहीही इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स नाही आहेत लक्षात घ्या. त्यांना ती परवडतच नाहीत. संपूर्ण जगाला परवडतील अशा भावामध्ये अमेरिका इंजिनिअरिंग गुड्स बनवू शकत नाही. ते एक तर ती कॉस्टली डिफेन्स प्रोडक्शन बनवतात कारण त्याच्यात किंमत काय असावी हे जग ठरवू शकत नाही. त्यांचे ते ठरवतात आणि मग आपल्याला हवे तसे पैसे लागतात आपल्याकडून. ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स मध्ये काय आहे ते त्यांच्या शेतकऱ्याला भरमसाठ
सबसिडी देतात आणि त्यातून ते जगामध्ये आपला माल खपवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरती जर का ह्यांचा फार मोठा पायबंद लागेल या ग्रेन एक्सचेंज प्रोग्रामनी. तुम्हाला काय वाटतं गौरीताई? अगदी अगदी. आणि त्यांच्याकडचं फार्मिंग हे टोटल मेकॅनिकल आहे, कॉर्पोरेट फार्मिंग आहे हो, करेक्ट. अमेरिकेमध्ये. बरोबर आहे. कॉर्पोरेट फार्मिंग असल्यामुळे काय आहे, ते मॅक्झिमम केमिकल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून मॅक्झिमम प्रोडक्शन कडे जातात. त्यामुळे आपण त्याच्यासाठी त्यांना नाकारलंय की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ते केमिकल्स आणि बाकी सगळ्या गोष्टी वापरतायत म्हणून. तर आता ब्रिक्स देश ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या अमेरिकेने कॉर्पोरेट फार्मिंग करून जे काही केलेलं आहे, जे स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला नक्कीच धक्का आहे ब्रिक्सच्या ग्रेन एक्सचेंजने. आणि आणखी एक नेहमी म्हटलं जातं बघा तुम्ही, की हे ब्रिक्स हे त्यांच्या मुळावर का आलेलं आहे? तर टोटल पेमेंट सिस्टीम ते स्विफ्ट मधून बाहेर काढायचा प्रयत्न करतायत. स्वतःची पॅरलल सिस्टीम तयार करतायत. आणि ह्याच्यामधून डॉलरचा वापर तर कमी होणारच आहे. म्हणजे डॉलरसाठी एक मोठं आव्हान तयार होतंच. परंतु त्याचा एक दुसरा आस्पेक्ट आहे. दुसरा आस्पेक्ट असा, की जेव्हा तुम्ही स्विफ्ट सिस्टीम मधून तुमची ट्रान्झॅक्शन्स बाहेर काढता त्यावेळी त्या लोकांना त्याचा त्याला म्हणतात ना इंटेलिजन्स मिळत नाही काही. उदाहरणार्थ स्विफ्ट सिस्टीम वापरून तुम्ही जर का आज 100 टन गहू रशियाला पाठवलात समजा स्विफ्ट वापरून, तर तिथे नोंद होते त्या ट्रान्झॅक्शनची, की बाबा भारताकडून रशियाने 100 टन गहू घेतला आणि तो या किमतीला घेतला. अमुक दर्जाचा गहू हा या किमतीला त्यांनी तिथे दिला. त्याच्यासाठी इन्शुरन्स इतकं झालं वगैरे, वगैरे. त्याच्यात शिप्स किती वापरली गेली. हा सगळा महत्वाचा डेटा अमेरिकेकडे जमा होत असतो आणि त्याचा ते गैरवापर करत असतात प्रत्येक वेळेला. कारण काय? त्यांना प्राइसिंग कळतं. त्याला प्राइसिंग कळतं. आणि समजा माझ्यात आणि गौरीताईंमध्ये एक व्यवहार व्हायचा आहे. त्यांच्या शेतामध्ये गहू पिकलाय. माझ्या शेतामध्ये समजा सफरचंद आहेत. आम्ही काय दराने एकमेकांना देतो हे जगाला सांगायची गरज नाहीये. कारण मला जेव्हा सफरचंद मला मार्केटमध्ये न्यायची असतील, मी कदाचित गवळीताईंना स्वस्तात देत असेल म्हणून काही मला मार्केटमध्ये स्वस्तात विकायचं नाहीये. पण मी गौरीताईंना कितीला विकलं हे जेव्हा स्विफ्ट सिस्टीममध्ये त्याची नोंद होते, तेव्हा मग ते तुमच्याकडे बार्गेनला येतात, तेव्हा ते सांगतात, "तू बघ, तू याला $3 ला देतोयस आणि तू मला उगाच $6 सांगतोयस." हा जे त्यांच्या हातातलं एक हत्यार बनलेलं आहे स्विफ्ट सिस्टीमने. ब्रिक्स मधलं पेमेंट पण बाहेर जाणार आहे आणि आता हा ग्रेन एक्सचेंज प्रोग्राम या दोन्हीमुळे प्रचंड मोठे ट्रान्झॅक्शन $1 ट्रिलियन ही काही छोटी सम नाहीये. ह्याचा 1 ट्रिलियन डॉलर इंटेलिजन्स तिथे 1 ट्रिलियन डॉलर त्यांनी म्हटलंय, पण हां, ऍक्च्युली फूडचा जो हे आहे ना ट्रान्झॅक्शन, ऍक्च्युअल जे आपण अन्नधान्य आणि सगळं हां, म्हणतो भाज्या आणि त्याचं 1 ट्रिलियन नाहीये व्हॉल्यूम. तो काहीतरी हां, करेक्ट, 646 बिलियन डॉलर्स आहे. पण जर आपण फर्टिलायझर्स आणि बाकीचा सप्लाय चेनचा विचार केला तर तो व्हॉल्यूम 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत जातो. करेक्ट. असं सगळं बरोबर आहे. त्याच्यामधलं कॅल्क्युलेशन. नुसत्या अन्नधान्याचं मला वाटतं 300 बिलियनच आहे. पण हे इतर गोष्टी जोडल्या त्याला तर तसं होऊ हा. शकेल. ते खरंय. म्हणजे ती ती आकडेवारी जी आहे ती त्या स्वरूपात बघायला पाहिजे. पण तो बिझनेस इंटेलिजन्स जो आहे ना, तो ह्या लोकांच्या हातात येणार नाही. त्यामुळे प्राइसिंग वरती त्यांचा जो कंट्रोल आहे, तो कंट्रोल हातातनं जाणार आहे. तेव्हा ट्रम्प घाबरतात कशाला? की त्यांचं नियंत्रण त्या सगळ्यावरून जाणार आहे, याला ते घाबरत असतात. अगदी. आणि तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचा डेटा त्यांच्याकडे असल्यामुळे ते कोणालाही कोणत्याही गोष्टीवरती वेठीला धरतात. कोणत्याही करेक्ट. देशाला. बरोबर आहे. त्यामुळे त्यांना ते सगळा डेटा त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे सिक्युरिटी बद्दलची माहिती आहे. हे सगळं आहे म्हटल्यानंतर ते सहज कोणत्याही देशाला वेठीला धरू शकतात. बरोबर त्यामुळे आहे. ते सगळ्या देशांना धमक्या देतात. म्हणजे जर जेव्हा हे ब्रिक्स ग्रेन एक्सचेंज असते तेव्हा त्यांच्याकडं हा जो डेटा आहे की फूड सप्लाय कोण कोणाला करतंय. तर प्रायमरी लेव्हलचा डेटा त्यांना मिळणारच नाही. जे ऑफिशियल पब्लिकेशन्स असतील त्याच्यामधलाच डेटा मिळेल आणि जे गव्हर्नमेंट ऑफिशियल पब्लिकेशन करेल त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. ह्या पण सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. मला ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे वाटतं की पुतीन इज रिअल स्टॅट्समॅन.
हा सगळा म्हणजे एक आपण जर म्हटला बुद्धिबळाचा खेळ म्हटला तर त्यांच्या मूळ इतक्या जबरदस्त आहेत आतापर्यंत बघितलं. युक्रेन युद्ध हो युक्रेनने अटॅक केल्यानंतर अमेरिकेला वाटलं होतं 6 महिन्याच्या वर रशिया टिकणार नाही. आजही रशियाचा विषय निघाला नको म्हणजे टिकलाच कसा रशिया. ही ऑलवेज प्लेस कॅल्क्युलेटेड मूव्ह जी बाकीच्या जगाने नाही एक्सपेक्ट केलं. ह्याच्यामुळे म्हणजे हॅट्स ऑफ जे केजीबी मध्ये होते इंटेलिजन्सला होते तिथून जो काही त्यांना डेटा असते सगळ्या देशांचा आणि त्याच्यामधून तो वापरला गेलाय आणि मग ते पॉलिटिक्स खेळायचे आणि मग रशियाला त्यांनी पुन्हा जिवंत केल्यासारखं केलेलं आहे या सगळ्यामध्ये की कोल्ड वॉर नंतर आता रशिया जवळजवळ संपलाच असं जे झालं होतं ते दमदार एंट्री म्हणतो ना तशी त्यांनी दमदार एंट्री मारलेली आहे नवनिर्माण आणि झालेलं आहे सगळं रशियाचं. खरंच आहे. अगदी अगदी पुनरुत्थान. प्रश्नच नाही. जसं मोदींच्या बाबतीत म्हणता येईल तसंच पुतीनचा रोल तिकडे आहे. मला अजून एक या सगळ्यामध्ये असं वाटतं, की सगळे अर्थतज्ञ आपल्याला असं सांगतायत, की 2027 पासून जागतिक अर्थव्यवस्थेला खूप मोठे हादरे बसणार आहेत आणि त्यातला महत्वाचा भाग जो आहे, तो करन्सी मधली व्होलॅटिलिटी. आणि ही जी करन्सी मधली व्होलॅटिलिटी म्हणजे डॉलरचे भाव तसेच राहतील का? येनचे राहतील का? रुपयाचा राहील का? रुबलचा राहील का? असे सगळे प्रश्न मनामध्ये आहेत आणि मग लोकांना असं वाटतं, की अरे सोन्याचे भाव चढणार आहेत, अरे चांदीचे भाव चढणार आहेत. हा सगळा जो एक टर्ब्युलंट पिरियड येणार आहे कारण त्याच्यानंतर पुढे मग डिजिटल करन्सीज येतील. अ, त्याला तुमची क्रिप्टो कॉइन्स जोडल्या जातील वगैरे, वगैरे. हा सगळा जो पिरियड आहे तो जवळ-जवळ 2032 पर्यंतचा असणार आहे असं म्हणतात. या प्रत्यक्ष पिरियडमध्ये ब्रिक्स मधल्या देशांना ते सगळे जे हादरे आहेत ना, ते सगळे हादरे पचवण्याची क्षमता या ग्रेन एक्सचेंज प्रोग्राममध्ये आहे असं मला वाटतं. कारण तिथे कुठे करन्सीचा काही संबंधच येत नाही. तुम्ही करन्सी मॅनिप्युलेट कराल हो, पण ग्रेन एक्सचेंज कसा मॅनिप्युलेट कराल? तो करायला तर तुम्हाला म्हणजे अमेरिकेने जर का त्याच्यामध्ये काही खुडे घालायचा प्रयत्न केला करन्सीच्या ह्याच्यावरती, तरी देखील हा व्यापार सगळा सुरक्षित राहतो. ही गोष्ट जी आहे ती त्या आर्थिक व्होलॅटिलिटीच्या पिरियडमध्ये खूप मोठा हात देऊन जाणार आहे लोकांना. आणि आय थिंक इट्स अ ब्रिलियंट मूव्ह असं मला वाटतं. अगदी अगदी नक्कीच. अजून या विषयावरती काही सांगायचं असेल तर जरूर सांगा. नाही मग आपण आपण बहुतेक मुद्दे हे केले कव्हर केले पण मला वाटते हा आता ना पूर्ण दुर्लक्षला गेलेला विषय जो आज आपण व्हिडिओमध्ये मांडला फार खरंय. महत्वाचा विषय. बरोबर आहे. आणि म्हणजे आज 19 ऑगस्ट आहे, तरी अजून 3 ते 4 आठवडे आहेत. ब्रिक्स परिषदेला. ह्याच्यामध्ये अनेक उलाढाली होतील आणि ह्या ब्रिक्स परिषद काही म्हणतायत तसं जसं ब्रेटन वूड लोक लक्षात ठेवतील पुढची 100 वर्ष, तशी ही ब्रिक्स परिषद जी आहे ती लोकांच्या स्मरणात राहणार आहे. असे अत्यंत महत्वाचे निर्णय इथे घेतले जातील अशी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी पूर्ण तयारी चाललेली आहे. तेव्हा आपण त्याचं जेव्हा कव्हरेज बघू 12-13 सप्टेंबरला, तेव्हा हे सगळे निर्णय कसे पुढे जातील असं नाहीये की ग्रेन एक्सचेंज प्रोग्रामचा सुतोवाच आता होईल आणि ती सिस्टीम ताबडतोबीने बटन दाबल्यासारखी सुरू होईल असं नाहीये. त्याच्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन ती कधी सुरू करायची काय त्याच्यावरती विचार विनिमय होईल आणि एक तारीख ठरवली जाईल. असं मला वाटतं म्हणजे प्रिपरेशन जी आहे, प्रिपरेटरी फेज अजूनही आहे. आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याची तारीख आपल्याला कदाचित 12-13 सप्टेंबरलाच समजू शकेल असं माझा अंदाज आहे म्हणजे अर्थात. तर मला असं वाटतं की ही ब्रिक्स परिषद जी आहे ती क्रांतिकारी ठरणार आहे आणि त्यातलं हे क्रांतिकारी पाऊल मला खात्री आहे की सगळे देश जे आहेत ते अतिशय आनंदित होतील या प्रपोजल वरती म्हणजे ते आता परिणाम त्याचे आपल्याला दिसणार आहेत, त्याचं फळ मिळणार आहे. आणि हे सगळे जे संदर्भ आम्ही आज मुद्दे तुमच्या समोर मांडले, त्या संदर्भामध्ये तर त्या सगळ्याचे अक्षरशः झळाळून उठणारी स्कीम आहे असं मला वाटतं. पण प्रतीक्षा करू 12-13 सप्टेंबरची आणि याचा परत आढावा घेऊ. आणि दरम्यानच्या काळात जर का काही महत्त्वाच्या आर्थिक उलाढाली झाल्या किंवा घटना घडल्या, तर अर्थात गौरीताई परत चॅनेलवरती येतील. मला खात्री आहे.
हा व्हिडिओ सुद्धा दोन्ही चॅनेल्स वरती तुम्हाला बघायचा आहे, एशा पृथ्वीवरती आणि त्यांचं गौरी नॉमिक्स या दोन्ही चॅनेलवर प्रसिद्ध होईल. दोन्ही ठिकाणी तुमचं सहकार्य असू दे, दोन्ही ठिकाणी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. तुमचे आभार मानते गौरीताई पुन्हा एकदा आल्याबद्दल आणि समारोपाकडे जाते. तुम्हाला जर का काही शेवटचा सांगायचा असेल मुद्दा तर जरूर सांगा, अन्यथा आपण थांबू शकतो. नाही, झालंय सगळं. धन्यवाद. धन्यवाद तर सविताई. धन्यवाद.